रामकृष्ण हरी क्रांती भक्तीचा मळा यूट्यूब चॅनलवर आपले मनपूर्वक स्वागत. सामुदायिक ज्ञानेश्वरी पारायण सोहळा वारकरी भवन, मावशी फाटा, तालुका पाटण, जिल्हा सातारा. या पारायण सोहळ्याचा आपण आज आनंद घेणार आहोत. युवा कीर्तनकार हरिभक्त परायण ज्ञानेश्वर महाराज पुजारी मंदरुळकोळे यांचे चिंतन. ह्या अभंगाचे करते कोण आहेत? तुकोबराय आहे. आणि तुकोबराय आता प्रत्येक कीर्तनकाराने तुम्हाला सांगितलं असेल तुकोबराय कोण होते? हे वैरागी माणूस तुकोबराय होते. त्या तुकोबरायांच्या जीवनामध्ये सहज तुकोबराय झाले का? तुकोबराय आपल्यासारखेच काय होते? जीवन आपल्यासारखंच जगत होते. म्हणजे जसं आपण जीवन जगतोय तसं तुकोबराय काय करत होते? जीवन जगत होते. परंतु तुकोबराय त्याच्या स्वतःची जीवनाचं व्याख्या म्हणजे त्यांच्या जीवनाची कहाणी त्याच्या अभंगामधून सांगतात. विठ्ठल विठ्ठल की संसारी तुकोबराय, साधक तुकोबराय आणि अध्यात्माच्या उंचीला पोहोचलेले तुकोबराय. विठ्ठल विठ्ठल अभंग आहे हा उंच लेवलला अवस्थेला पोहोचल्यानंतरचा अभंग आहे. तुकोबराय काय म्हणतात की धर्माचे पालन हेच आम्हा करणिका विजयवाडा. या पहिल्या चरणामध्ये तुकोबराय म्हणतात की आम्ही काय करणार? तर काय करणार? धर्माचे पालन करणे पाखंड खंडन. हे जे पाखंड आहे ते पाखंड्यामध्ये कोण असतं याचा आपण विचार करायचा आहे. दुसऱ्या चरणामध्ये तुकोबराय म्हणतात याची आम्हा करणे का विजयवाडा व्हावी. तुकोबराय स्वतःचं काम काय का सांगतात? तर या ठिकाणी आम्ही जो आलो कुठून आले? तुकोबराय वैकुंठावरून आले. कशा करता? तर बीज वाढवावे ना. आणि हे बीज वाढवत असताना आता बडबड जे काय करतात तसे त्यावेळेलाही बडबड करत होते. तुकोबरायांच्या विरोधामध्ये काय कायचे हास्य होते आणि तुकोबरायांच्या विरोधात वागत होते. त्यांच्या विचाराच्या विरोधात वागत होते. त्यावेळेला तुकोबराय म्हणतात तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन बाण फिरे. तुकोबराय म्हणतात असल्याच्या करतात काय होते माझ्याकडं? शब्दरूपी बाण आहे. तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन या बाण फिरे. विठ्ठल विठ्ठल हे करत असताना धर्माचं कार्य करत असताना तुकोबराय म्हणतात की तुका म्हणे स्थानातूर नाही भिडवाड. तुका म्हणे स्थानातूर म्हणजे माझ्या समोर हे धर्माचं काम करत असताना कोणताही मोठा व्यक्ती येऊ किंवा लहान येऊ त्याची मी भीड बाळगणार नाही. विठ्ठल विठ्ठल तुकोबरायांचा पण जीवनक्रम पाहिला तर तुकोबरायांची म्हणजे आपलं कसं लहानपणाचं आयुष्य वेगळं, प्रौढपणाचं आयुष्य वेगळं आणि उर्वरित लग्न झाल्यानंतरचं आयुष्य वेगळं. तसं तुकोबरायांचं आयुष्य हे 3 टप्प्यामध्ये आहे. ज्या वेळेला तुकोबराय आपल्यासारखे ग्रस्ते होते त्यावेळेला तुकोबरायांच्या जीवनामध्ये तुकोबरायांनी एवढं महाराज धनसंपत्ती कमवली. त्यावेळेचे तुकोबरायांना आता आपण म्हणतात ना आम्ही सदैव सुडकी जवळ येता काळ राखी. हे आपल्याकरता सांगितलेलं आहे की अशी अवस्था असली तरी काय आहे आपण धीरानं वागायचं आहे, धर्मानं वागायचं आहे. ही तुकोबरायांची शिकवण आहे. परंतु तुकोबरायांची श्रीमंती महाराज आज जो आपण आता बऱ्याच दिवसावर माऊलीचा समाधी सोहळा आहे. मग माऊलीचं जे मंदिर आहे त्यातली बरेच जण आळंदीला म्हणजे 80% तर आळंदीला गेले असतील. तर तो माऊलीचं जे गाभार आहे त्याच्या बाहेरचा जो गाभार आहे ज्या ठिकाणी आपण बाहेर विना घेऊन असतो ना मग त्या ठिकाणी लोटांगण वगैरे घेतो तर तो गाभारा तुकोबरायांनी त्या काळात वाढलेला आहे. विठ्ठल विठ्ठल
तुकोबरायांची श्रीमंती महाराज त्यावेळेचे पुण्यातील एक नंबरचे श्रीमंत असणारे गुळवे यांची कन्या तुकोबरायांना दिली होती. एवढी तुकोबरायांची श्रीमंती होती. आणि अशा तुकोबराय त्या अवस्थेत असताना श्रीमंती एवढी होती बोलायचं काम नाही महाराज. परंतु त्यावेळेला दुष्काळ पडला आणि दुष्काळामध्ये तुकोबरायांचं काय झालं, दुष्काळी द्रव्य आठेला माल. काय झालं तर दुष्काळामध्ये द्रव्य आठलं म्हणजे काय झालं तर त्यावेळेला ज्या उधारीच्या वह्या होत्या तुकोबरायांनी जो व्यापार केला होता, तुकोबरायांचा व्यापार महाराज एवढ्या जबरदस्त चालला होता की त्यांच्याकडून किराणा मालाचा माल त्या अख्ख्या जिल्ह्यामध्ये जात होता. विठाला विठाला त्यांची पिढीच सावकारची होती. जे आपल्या गावात सावकार असतील त्या आता व्याजाने पैसे बचत गट जसं बचत गटातून पैसे काढताना तसं त्यावेळेला सावकार, आता सावकार कमी आहे कारण का त्याला शासनाची मान्यता नाही. सावकार केलं काय आहे, दंड आहे. मग त्यावेळेला तुकोबराय सावकार होती आणि त्यांच्याकडून बऱ्याच जणांनी काय केले होते, पैसे उचलून नेले होते, उधाऱ्या होत्या. आणि त्या दुष्काळामध्ये इतका भीषण दुष्काळ पडला की माणसाला खायला पैसे नव्हते. आणि मग लोक त्यांचं भागवणार कसं, तुकोबरायांची उधारी. मग त्यावेळेला तुकोबरायांना दया आली समाजाची आणि ते पाहिलं सगळं दृश्य आणि तुकोबरायांचं मन छिन्न विछिन्न झालं. आणि त्यांनी काय केलं तर जे धान्य होतं ते समाजामध्ये गेलेलं सर्वांना वाटलं. आणि ज्या काही वह्या होत्या उधारीच्या सावकारकीच्या त्या काय केल्या, पाण्यामध्ये सोडून दिल्या. संसारिक अवस्था अगोदरची. आणि त्याच्यानंतर जे तुकोबरायांना वैराग्य झालं ते पाहिल्यानंतर हे जे आपल्या दृष्टीला जे पडतंय सगळं हे जो लौकिक आहे तो कसा आहे तर नाशिवंत आहे. सगळं नाशिवंत आणि प्रिया भोगन हे सगळं कसं आहे तर नाशिवान. तुकोबरायांची जी साधक अवस्था होती त्यावेळेला तुकोबराय भामचंद्र पुराण काय करत होती, साधना करत होती. विठाला विठाला बालवेशामध्ये दर्शन दिलं तुकोबराय हे सिद्ध अवस्थेला पोहोचलं. आणि त्याच्यानंतरचा हा अभंग आहे विठाल विठाल. तुकोबरायचा अभंग काय म्हणजे हा आहे की तुकोबराय म्हणतात की धर्माचे पालन करणे पाखांड खंड. काय करणार तर आम्ही जीवनामध्ये तुकोबरायला काही साधकांनी प्रश्न केला की तुकोबराय तुम्ही जे आतापर्यंत आयुष्य जगला म्हणजे साधक संसारी अवस्थेत साधक अवस्थेत आता तुम्ही सिद्ध अवस्थेला पोहोचलाय. आता तुम्ही तुमच्या जीवनामध्ये काय कार्य करणार याचं दिग्दर्शन तुकोबराय अभंगाच्या पहिल्या चरणात.
धर्माचे पालन करणे पाखांड खंड. तुकोबारायांना विचारलं की तुम्ही तुमच्या जीवनामध्ये अनेक टप्पे ओलांडले, आता तुम्ही ज्या सिद्ध अवस्थेला पोहोचलाय त्या सिद्ध अवस्थेमध्ये असताना तुम्ही काय करता? तर तुकोबाराय म्हणतात की धर्माचे पालन. आम्ही आता काय करणार? तर धर्म काय करणार? पालन करणार. आणि काय करणार? तर करणी पाखांड खंड. मग तुकोबाराय त्यांच्या जीवनामध्ये करतात, परंतु हे कीर्तनातील अभंग कशा करत असतात महाराज? नुसतं एक आपल्याला ऐकाय करत असतात, अभंग कशा करत असतात? तर आपल्या जीवनामध्ये परिवर्तन करण्याकरता अभंग असतात. भंग नाही तया नाव ठेवी द्या. हे अभंग महाराज पाण्यामध्ये तरलेले अभंग आहे. कुठे तरलेले आहे? तर पाण्यामध्ये. ज्या वेळेला हे तुकोबाराने हे अभंग लिहिले ते कशा करता लिहिले? त्याला काही काम होतं. तर अभंग कशा करता लिहिले? तर जगाच्या उद्धाराकरता या अभंगाची निर्मिती झालेली आहे. जगाच्या कल्याणा संतांच्या विरोधी देह कष्टमिती बरोबर. हे त्यांनी आपला देह कशा करता जिंकलेला आहे? आपल्या करता. बुडते हे जन हे तुकोबारायांच्या समोर होतं तेच नाही. हे म्हणजे आपण दिसतोय, माझ्या सहित जे दिसतंय याचा तुकोबाराय म्हणतात. बुडते हे जन नवे म्हणून या संतांना आपला कळवळा होता. आणि त्यांनी काय केलं? शोधून आले संत गीता हित जगाची. त्यांनी आपलं हित जाणलं आणि हे अभंगाची निर्मिती केली. विठ्ठल विठ्ठल. या अभंग आपण ऐकल्यानंतर त्याचं आपल्या जीवनाशी निगडीत आहे. आपण हे अभंग कशा करता आहे? ऐकत असताना याचा विचार करायचा की हे अभंग कोणा करता आहे? फक्त कीर्तनात सांगण्याकरता आणि ऐकण्याकरता नाही, तर त्या अभंगाचा आणि आपल्या जीवनाचा काहीतरी संदर्भ लावायचा. विठ्ठल धर्माचे पालन करणे पाखांड खंड. मग आपल्याला धर्म समजला पाहिजे. आता आपल्याला जर तुम्ही विचारलं तुमचा धर्म काय, तर आपण कोणता सांगणार? हिंदू. आपल्या डोक्यात तेच आहे, हिंदू मुसलमान. आणि त्यात आता झालं की काय? वटू घेतो कटू घे. विठ्ठल विठ्ठल. आम्ही आमच्या धर्माची एवढी व्याख्या महाराज कमी करून ठेवली की हा कोणाचा? सुताराचा, हा नवाराचा, तो गुरुवारचा, हा पाटील. आम्ही या सामान्य जातीमध्ये आमचा धर्म वाढवला. आता काही हिंदू महाराज आम्हाला असं नव्हतो, परंतु हिंदू म्हणून नव्हतो. परंतु प्रत्येकाचा धर्म आपला हिंदू आहेच. परंतु ज्या वेळेला या भगवंताचं कपाळयुगामध्ये ज्या वेळेला धर्म नव्हते, यातायाती धर्म नाही विष्णूत असताना आपण वारकरी संप्रदायाची पाहिजे. आणि आपल्यामध्ये तर काय नाही नसायला पाहिजे, तर जाती धर्माचा भेद नसायला पाहिजे. विठ्ठल धर्म आपल्याला पाहिजे आहे. तसंच स्वभाव जर पाहिलं तर प्रत्येकाचा धर्म वेगळा. आता स्त्री आहे, स्त्रियांचा कुठला असतो धर्म? स्त्री धर्म. पुरुषाचा पुरुष धर्म. तसं आता आपण वारकरी आहे, तर वारकऱ्याचा धर्म कोणता? निज धर्म हा चोखडा नाम उच्चारू खडोखडा. आपला धर्म कुठला आहे? तर निज धर्म हा चोखडा नाम उच्चारू
खडखडा विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आता जगामध्ये पाहायला गेलं तर फक्त एक स्त्री आणि भेद कोणता आहे? स्त्री आणि पुरुष. मग कोणत्याही योनीमध्ये पाहतो, पशु पक्ष्यांची योनी पाहिली तरी पशु पक्षामध्ये काय असतं? नर आणि मादी. तसं पुरुषामध्ये स्त्री आणि पुरुष. आता तृतीय पंक्ती आहे विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. स्त्रियांचा धर्म कोणता आहे? प्रत्येकाचा धर्म वेगळा आहे. आपण ज्या अवस्थेमध्ये आहोत, ज्या वयामध्ये आहे, त्या त्या वयानुसार आपला धर्म ठरत असतो. विठ्ठल विठ्ठल. स्त्रियांचा धर्म कोणता आहे? की पतिवर्ते जैसा प्रकार कमान. बायकांना स्त्रियांना काय पाहिजे तर भ्रताळ म्हणजे पुरुषांची म्हणजे प्रत्येक पुरुषाची नाही, परंतु आपल्या पतीची सेवा करणं हा स्त्रियांचा धर्म आहे. विठ्ठल विठ्ठल.